म्हणजे आता अपडेट कशावरती करू? सर, एक खुलासा आला त्यानंतर तुम्ही म्हटला होता की पुढची कारवाई आपण करू. तर आता काय आपण कारवाई करणार आहोत आणि काय खुलासामध्ये त्यांनी दिलेलं आहे? आपण मोशी येथील जी दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात ज्या पर्यावरण विभागाच्या नियंत्रणाखाली हा वेस्ट एनर्जी प्लांट येतो त्या विभागाचे मुख्य अभियंता श्रीयुत संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता श्रीयुत आल्हाट या दोघांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्यांच्याकडून मंगळवारी म्हणजे काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण खुलासा मागितला होता. श्रीयुत आल्हाट यांचा खुलासा 5 वाजता आला होता आणि श्रीयुत कुलकर्णी यांचा खुलासा 6 वाजता आला. त्याचबरोबर आपण अँटनी लारा कंपनीला देखील नोटीस बजावली होती. त्यांचा देखील खुलासा काल 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेला आहे. श्रीयुत संजय कुलकर्णी मुख्य अभियंता पर्यावरण अभियांत्रिकी विभाग आणि श्रीयुत आल्हाट कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग या दोघांच्या उत्तराचं आम्ही अवलोकन केलं, विश्लेषण केलं आणि त्यांनी दिलेला खुलासा कोणताही समर्थनीय नाही व तो आम्ही अमान्य केलेला आहे. आणि आज आम्ही श्री संजय कुलकर्णी आणि श्रीयुत आल्हाट या दोघांना सेवेतून निलंबित केलेलं आहे. किती कालावधीसाठी काय निलंबन हे इंडेफिनेट असते. सर, एक मागणी जी आहे सातत्याने आंदोलन वगैरे होत आहेत की कुलकर्णी 6 आणि मंथ्स 6 महिन्यासाठी निलंबित केलं आहे. पुढे गरज पडली तर अजून वाढता येईल. कुलकर्णी आणि आल्हाट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी जी आहे ती चांगली जोर धरते. खाली आंदोलनही सुरू आहेत. त्या संदर्भात पुढचं काय पाऊल असणार आहे? आता त्यांना काल आपण त्यांचा दोघांचा जो काय पदभार आहे तो काढून घेतला. आज ही आता जी चौकशी होणार आहे, चौकशी सुरू होणार आहे, त्या चौकशीपासून सुद्धा लांब राहावं आणि त्यांचा याच्यामध्ये जे असलेला निष्काळजीपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष याच्यामुळे आपण त्यांना आता सेवेतून निलंबितसुद्धा केलेलं आहे. आता जी पोलीसमध्ये आपण जी तक्रार दिलेली आहे त्याचा तपास पोलीस करतील आणि त्या तपासामध्ये पोलिसांना आवश्यक वाटल्यानंतर पोलीस अजून व्यक्तींना देखील त्या कारवाईमध्ये सामील करू शकतात. हे शक्यता नाकारत नाही तुम्ही की त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो एकूण सर्कमस्टेन्सेस? आता खरं म्हणजे हे जी कन्सेशन ॲग्रीमेंट आहे त्याच्याप्रमाणे त्या तिथल्या सुरक्षिततेची ही जबाबदारी ही कंपनीची आहे. परंतु सुपरविजन आणि नियंत्रण आणि त्याचं त्या कंपनीवरतीचं नियंत्रण असेल किंवा तिथल्या परवानग्या योग्य आहेत की नाही ही पाहण्याची जबाबदारी देखील मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची निश्चितपणे आहे. परंतु सर, एक आणखी एक मुद्दा याच्यामध्ये की तुम्हाला जे काही कंपनीकडून स्पष्टीकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये बायो मायनिंग करणारी जी कंपनी आहे त्याच्यावर पण काही ठपका कंपनी त्यांनी आरोप केलेला आहे अशी माहिती कंपनीचं बरोबर. कंपनीचं म्हणणं असं आहे की जे बायो मायनिंगचं आहे किंवा तो जो कचऱ्याचा ढीग आहे हा त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा भाग आहे आणि बायो मायनिंगचा बद्दल ते काही त्याच्यामध्ये बोलू शकत नाहीत. दुसरं जे बांधकाम परवानगीबाबतचा जो आक्षेप कंपनीच्या विरुद्ध आपण घेतला आहे त्याबाबत कंपनीचं म्हणणं आहे की त्याच इमारतीमध्ये त्यांचे सर्व कागदपत्र असतील किंवा लॅपटॉप असतील ते सर्व त्याच्यामध्ये गेलेले आहे आणि म्हणून त्यांना त्याच्याबद्दलचं उत्तर द्यायला त्यांनी कालावधी मागितलेला आहे. पण सर, बायो मायनिंग जे चालवते कंपनी त्यांचा दोष नाही आहे का? कारण त्यांचा कचरा म्हणजे जो उंची दिलेली होती समजा 20 मीटर असं काहीतरी म्हटलं जातं पण तो ॲक्च्युअलमध्ये 60 मीटरच्या वर गेलेला होता. त्यांचा कचरा या इमारतीवरती आला म्हणजे कंपनीचा या अँथोनी कंपनीचा जेवढा चूक आहे त्याच्याहून अधिक चूक त्या बायो मायनिंग ज्यांच्याकडे काम होतं त्यांची चूक दिसते. कारण तो कचरा इथं आला त्यात लोकांचा जीव गेला नाही. आता त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल करणार आहोत का? नाही, बायो मायनिंगच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा विषय असा की हा जो कचऱ्याचा ढीग आहे हा श्री संजय कुलकर्णी यांनी सांगितलं की तो फेज 2 मध्ये होता. फेज 1चं काम चालू आहे. संजय कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर विश्वास आहे म्हणजे आपल्याला? तर त्यांनी जे सांगितलं होतं की फेज 2 मध्ये आहे आणि ते इट इज अ फॅक्ट. आता ओंबास यांना चार्ज दिला आहे, ते सर्व अभ्यास करतायत. बायो मायनिंगचं काम व्यवस्थित झालं आहे की नाही झालं आहे त्यांना मी सर्व ते काम तपासायला सांगितलेलं आहे. आता आजची GB आहे म्हणून आम्हालाही वेळ मिळाला नाही. उद्या आम्हीसुद्धा बसून बायो मायनिंगचं जे काम दिलेलं आहे ते योग्य दिलं आहे का, मग हे फेज 2 मध्ये का घेतला, हे जर जवळचा डोंगर होता तर हा फेज 1 मध्ये का नाही घेतला, अशा अनेक बाबी
आम्ही देखील जसं आपण विचार करताय तसं आम्ही देखील या सर्व बाबीचा विचार करून त्याच्यावरती कारवाई एकूण करू. त्याच्यामध्ये जर समजा दोषी आढळले तर बायो मायनिंगवाल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करणार, कारण हा खूप मोठा जर हे या कंपनीला हा जो शेजारचा जो ढीग आहे हा जर कंपनीला दिलेला असेल बायोमॅनिंगचं, त्यांनी जर केलेलं नसेल तर त्या कंपनीविरुद्ध सुद्धा कारवाई होईल. कुलकर्णी आणि आलाटाने नेमकं काय सांगितलं त्यांनी एकतर आम्ही जे आरोप केले होते की तुमची जबाबदारी होती कचऱ्याचा ढीग पाहणे, सुरक्षिततेचा पाहणे, ते सर्व त्यांनी सांगितलं की आम्ही तो व्यवस्थितपणे पाहिला आहे, कंपनीला वारंवार सूचना दिल्या, कंपनीला आम्ही याच्याबद्दलचं अवगत केलं होतं. इमारत परवानगीबद्दल त्यांचं म्हणणं आहे की 2019ला जेव्हा दिली परवानगीसाठी सादर केला तेव्हा 2 मजली होत्या, आता ग्राउंड फ्लोअर झाला. कुलकर्णींचं म्हणणं आहे की त्यांना त्याची माहिती नाही की हा 2 मजल्याऐवजी ग्राउंड फ्लोअरच कसा झाला आणि याचा रिवाईज परवानगी घेणे आवश्यक होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही ते खुलासे सगळे अमान्य केले, त्याच्यामुळे त्याच्यात जाण्यात काही पॉईंट नाही. त्यांचे सर्व खुलासे असमर्थनीय आहेत आणि अमान्य केलेले आहेत.